करताना देखील गणरायाचं म्हणजे नाव घ्यावं लागतं, पण वर्षभर आपण त्याची पूजा करतोच ना. हा हा बरोबर. वर्षभर. पण हे जे 10 दिवस असतात हे लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळे आनंदी आनंदी असतो ना घरामध्ये. अगदी खरंय. आणि लहान मुलांचं सकाळच्या दुर्वा आणा, आगाडा आणा, हरळे आणा, ह्याचे बिल्लक बघा. हा, आणि मुलांनाही त्या निमित्ताने सगळे प्रकार माहिती होतात हे, नाही का? माहिती बरोबर आहे. आणि मग ते मोदक वगैरे मुलांची सारखे घरात कुरकुर असते ना, आज मोदक केलं पाहिजे, आज आमचं केलं पाहिजे, देवाला प्रसाद आमचा पाहिजे, म्हणजे त्या निमित्ताने घरच्यांना बी प्रसाद म्हणून खायला मिळतं. बरोबर. निमित्ताने. आणि आकाशवाणीवरून तर आम्ही नेहमी गीत ऐकतो ना, म्हणजे एक बी दिवस असा जात नाही की बाबा गणपतीचं गीत ऐकायला मिळालं नाही. हो, आणि आता 7:20 आरती सुद्धा असते गणेशाची. हो, गणेशाची आरती असते. आणि आकाशवाणी अहमदनगर जे आहे ते सर्वसामान्य श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. बरोबर. कारण जे फोन इन कार्यक्रम आहेत ना, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही केंद्रावर नाहीत. आपल्या आकाशवाणी केंद्र एवढं कोणत्याच केंद्रावर नाही. म्हणजे श्रोते जे आहेत ते आपल्याशी तुम्ही करून घेतले. त्याच्यामुळे आम्ही सोलापूर जिल्ह्यात जर राहिलो तर जास्तीत जास्त अहिल्यानगर केंद्र ऐकतो आम्ही. अरे वा, तुम्ही छान संवाद साधलाय आज आणि पसंतीचं गीतही कळवलं. तर चला सुरुवात करूया तुमच्या गीताने. कार्यक्रमात आज सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्ते. मी हनुमंत शिंदे बोलतोय, शिरटे, जिल्हा सांगली. स्वागत आहे. कार्यक्रमामध्ये गीत ऐकायचं आहे. हा, चित्रपट आहे बेमिसाल आणि गीताचे बोल आहेत कितनी खूबसूरत ये तस्वीर आहे. तर आकाशवाणीचे कार्यक्रम मी ऐकतो इकडं. त्याच्यामध्ये चिंतन आहे, हॅलोचे कार्यक्रम आहेत आणि हॅलो डॉक्टर हे कार्यक्रम मी ऐकतोय. अच्छा, लाईव्ह कार्यक्रम तुम्ही जास्त ऐकता? हो, लाईव्ह कार्यक्रम ऐकतोय. हो. आणि आता ऍपच्या माध्यमातून प्रसारण अगदी चांगलं ऐकायला मिळते. हो, सांगली इथनं बोलताय म्हणाले तुम्ही? सांगली. हो, सांगलीतून बोलतोय. आणि मग ऍपच्या माध्यमातून व्यवस्थित अगदी क्लिअर ऐकायला येते तुम्हाला? येते. काय प्रॉब्लेम नाही. बर. काय करता आपण? मी रिटायर्ड शिक्षक आहे. अच्छा. आणि खरंच मग हे वेळ घालवण्याचं साधन असं आकाशवाणीचे कार्यक्रम असे वेगवेगळ्या प्रकारचे वैविध्य ज्यामध्ये आहे असं म्हणता येईल की ऐकले जातात आणि मनोरंजन होतं त्या माध्यमातून, नाही का? मनोरंजन होतं, बरोबर. मला अनेक वर्षापासून रेडिओ ऐकणं छंद आहे आणि बऱ्याच आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकून प्रतिक्रिया देणं आणि दुसरं म्हणजे फिरण्याचा एक छंद आहे मला. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बाहेर असं फिरायला जाता? हो. बर. राजस्थान, उत्तर भारत, दक्षिण भारत फिरून आलोय. अरे वा. आणि मग एखादा अनुभव, एखाद्या ठिकाणचा अनुभव शेअर करा. अनुभव म्हणजे आम्ही वैष्णवी देवीला गेलो होतो. वैष्णवी देवी नंतर तिथं भरपूर अशी उंच अशी टेकडे आहे ना, चढायला लागते भरपूर. आणि 7 तास चालावं लागतं. परंतु आमचा ग्रुप असल्यामुळं आम्हाला तसं काहीच वाटलं नाही. अगदी गप्पा मारत आम्ही पोहोचलोय, दर्शन व्यवस्थित झालं. आणि हे तुम्ही कधी आता म्हणजे रिटायरमेंट नंतर केला? हा, रिटायरमेंट झाल्यानंतर मी गेलोय. अरे वा. या वयातही तुमचा हा उत्साह म्हणजे वाखाणण्याजोगा आहे असं म्हणता येईल. हो. राजस्थान मध्ये सुद्धा जैसलमेर, उदयपूर बऱ्याच ठिकाणी फिरून आलोय. आणि खरंच ही हाऊस असते त्याला शरीराची सुद्धा साथ तेवढीच आवश्यक असते. आता या वयात तुम्ही मग स्वतःला तेवढं तयारही ठेवलं, मेंटेन ठेवलं असं म्हणता येईल, नाही का? की फिरण्यासाठी तो उत्साह तर आहेच आहे, पण शरीराची साथ सुद्धा तेवढीच आहे. बरोबर आहे, शरीरात साथ पाहिजे. शरीरात मला आहे, फिरतोय. वा, छान. चालेल, घेऊयात आनंद गीताचा. सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम, गीत बहार का? हो, कार्यक्रम हॅलो गीत बहार. नमस्कार मॅडम, मी प्रभात नगर, तालुका जिल्हा नांदेडतून सिद्धार्थ लोखंडे बोलतो. स्वागत आहे कार्यक्रमात, बोला. मॅडम, एक गीत ऐकायचं होतं मला. चित्रपटाचं नाव आहे पडोसन आणि गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण, संगीत आहे R.D. बर्मन यांचं आणि गायक आहेत किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्नाडे, सुनील दत्त. अरे वा. आणि गीताचे बोल आहेत एक चतुरनार करके सिंगार बडी होशियार. हे गीत ऐकायचं आम्हाला.
तुम्ही या दिग्गज गायकांची नावं घेतली तेव्हाच गाण्याचे बोल लक्षात आले. गाणं कोणतं ऐकायचंय तुम्हाला ते? अच्छा अच्छा, धन्यवाद मॅडम. आणि मॅडम मी बरेच दिवसापासून ट्राय करतो पण फोन काय मला लागत नाही आणि ही माझी पहिली वेळच आहे फोन लावण्याची आणि फोन लागला. अरे वा. हा. मग आणि आता पहिल्यांदा मॅडम, फोन लागलाय, मग काय आपल्या श्रोत्यांशी संवाद साधतायत, काय सांगता श्रोत्यांना? श्रोत्यांना म्हणजे सांगायचं असं की बा जे काही आपलं ओरिजिनल आहे आणि खरी माहिती जी आहे, बातम्या म्हणा, मनोरंजन कार्यक्रम म्हणा किंवा कोणत्या विषयी माहिती जी असेल ती खरी आणि स्पष्ट म्हणून आपल्याला आकाशवाणीशिवाय मिळू शकत नाही. हा. आणि मॅडम माझे 2-3 मित्र आहेत, नाव घेऊ शकतो का? हो सांगा. आमचे एक फौजी आहेत किरण कुमार पवार सर म्हणून. त्यांनी कार्यक्रम खास करून आपले जम्मू काश्मीर श्रीनगर मध्ये ड्युटी आहे आणि मोबाईल ऍप द्वारे कार्यक्रम ऐकतात. अरे वा. हा. आणि आमचे जगन्नाथ बसे बंधू आहेत औरंगाबादचे, गुलमंडी औरंगाबाद. आणि सुरेश जाधव पैठणचे आणि भगवान खोतकर आहेत परभणीचे. वा. आणि असे हे वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र हे तुमचे जोडले गेले रेडिओच्या माध्यमातून, नाही का? हो. बर. आणि म्हणजे आकाशवाणीचं म्हणजे नातं खूप जुनं आहे माझं आणि आकाशवाणीचं. एक जवळपास मी 2000 पासून रेडिओचं ऐकतो. अरे वा. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून एवढे जिवलग मित्र मिळालेत मला, हे माझे पाहुण्यांना कमी आणि मी माझ्या श्रोत्या मित्रांना खूप महत्व देतो. जेवढी म्हणजे जवळीक झाली माझी मैत्री झाली आकाशवाणीच्या माध्यमातून. आणि आपला एक 20 ऑगस्टला श्रोता दिन म्हणून एक संमेलन झालं आपल्या अहिल्यानगर मध्ये. खूप अतिशय छान झालं. त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो मी. अच्छा. आणि विशेष सांगायचं म्हणजे मॅडम असं की माझं 4 महिन्यापूर्वी एक ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनचा विचार न करता या कार्यक्रमाला मुद्दाम मी हजेरी लावली. अरे वा. म्हणजे माझं जे ऑपरेशन झालं मला त्या ऑपरेशनचं काही वाटलं नाही. हा कार्यक्रम ऐकून मी माझी ऑपरेशनची जे काही तकलीफ आहे ते पूर्ण विसरून गेलो. एवढा उत्साह झाला मला. चालेल, ऐकूयात तुमच्या पसंतीचं हे गीत. कार्यक्रमात आज सहभागी झालात, धन्यवाद. ओके. नमस्कार. कार्यक्रम हॅलो गीत बहार. शुभांगी देशमुख बोलते मॅडम, मी नगर मधनं. स्वागत आहे कार्यक्रमात, बोला. काही नाही मॅडम, एक गाणं आवडीचं लावून घ्यायचं होतं. पसंतीचं गीत ऐकायचंय? हो, पसंतीचं म्हणजे माझ्या मुलीच्या पसंतीचं. माझ्या मुलीच्या बाबतीत एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते मॅडम मला, की माझी मुलगी अजिबात फोन पाहत नाही. आजच्या म्हणजे आपण पाहतो आजकाल लहान मुलांमध्ये फोनचं अट्रॅक्शन खूप आहे आणि ती पूर्णपणे याच्या विरुद्ध आहे असं म्हणता येईल, नाही का? हो. खूप चांगली गोष्ट आहे ही. आजच्या काळात ही मोबाईल पासून दूर राहणं आणि हे खरंच हा संदेश बाकीच्या लहान मुलांपर्यंत पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणार आहे. हो, म्हणूनच म्हणजे आवर्जून ही गोष्ट मला आकाशवाणीवरती सांगावीशी वाटली. माझी मुलगी तिच्याच आवडीचं गाणं, तिचं नाव शाश्वती देशमुख. आणि कितवीला आहे ती? इयत्ता 5वी मध्ये आहे. अच्छा, 5वीला आहे. हो. तर तिच्या आवडीचंच गाणं गुरु पिक्चर मधलं नन्नारे नन्नारे गाणं आहे ना, ते लावायचं होतं. चालेल चालेल, नक्कीच तिच्या या पसंतीच्या गीताचा आनंद आपण घेऊयात. आणि कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हॅलो, मी मधुकर भाले अहिल्यानगर मधून, सायबल कॉलनी, पंचवटी नगर इथून. सध्या मग गणपतीचं वातावरण आहे ना, श्री गजानना श्री गणराया भक्तीचा सुगंध आहे. मला हे गाणं ऐकायचंय. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. वा, खूप सुंदर. हा, खूप. कारण मराठी माणसाच्या घराघरात आणि मनामध्ये गणपती बाप्पा आहे, त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला की मनात एक गाणं आपोआप घुमायला लागतं. गजानना श्री गणराया आधी वंदू तू मोरया. हे गाणं गणेशोत्सव आत्मा आहे. गणपती घरचा असो किंवा सार्वजनिक गणेश मंडळाचा असो, हे गाणं हमखास वाजतात. गणपती अथर्व शीर्षाप्रमाणे या गाण्याचे अनेक पारायण दिवसभरात बाप्पा पडे होत असतात. लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गाणं ऐकताना सिंदूर त्यातील गणरायाची सुंदर मूर्ती डोळ्यापुढे उभे राहते. या गाण्यातील प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी जीव ओतलाय. त्यांच्या आवाजातील आणि स्पष्टता गाण्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. खूप सुंदर. आणि गणपती आपला शक्ती, बुद्धी, संपत्ती हे गुण असून तो सात्विक आहे.
व भक्तावर कृपा करणार आहे. गणपती ही विद्या, बुद्धी, सिद्धी यांची देवता आहे व तो दुःख हरता पण आहे. अगदी अगदी सर्व गुणांची देवता आहे, 64 कलांची देवता आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून या कलांचं प्रसारण होतं असं म्हणता येईल आपण, वेगवेगळ्या रूपांचं, नाही का? हो बरोबर आहे, बरोबर. तुमचं अगदी 100% बरोबर आहे. आणि अनलासूर नावाच्या दैत्याने घोर तपस्या करून भगवान शंकराकडून अधिक असा वर मागून घेतला आणि त्याने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. यावेळी सर्वांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी गणपतीची स्तवन केली. त्यावेळी गणपती प्रगट होऊन प्रचंड स्वरूप धारण करून त्या दैत्याला गेले. दैत्याचे तेजस्वी अग्नीसारखे प्रचंड शरीर गणपतीच्या पोटात गेल्याने गणपतीच्या शरीराचा दाह होऊ लागला आणि तो दाह काही गेला शांत होईना. चंद्राने आपले शील तत्व दिले तर हे दाह शांत होईना. इतक्यात काही ऋषी दुर्वा घेऊन चालले आणि गणपतीची स्तुती केली आणि भाव पण अंतःकरणाने गणपतीला दुर्वा वाहिला व तेव्हापासून दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. अच्छा, खूप छान तुम्ही माहिती कार्यक्रमातून दिली आज आणि पसंतीचं गीतही सुंदर सांगितलेलं आहे. तर या भक्ती गीताचा आनंद आपण आता घेऊयात. सहभागी झालात, धन्यवाद. हो चालतील. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम हॅलो गीत बहार. मॅडम शिवाजी बडे बोलतो ना, नागापूर मधून. स्वागत आहे, बोला. मला एक गाणं ऐकायचं होतं, श्री मंजिल मधलं गाणं. कोणतं? त्याच्यामध्ये सजनवर झुटं माता बोलो, मुकेश यांनी गायलेलं. सुंदर गीत आहे आणि खरंच अर्थपूर्ण असं म्हणता येईल, नाही का? हो हो. तसं पाहिलं तर जुनं गाणं जास्त आवडलं, जुनं गाणं मी ऐकतो. अच्छा, जुनी गाणी जास्त आवडतात. हो. मग रजनीगंधा कार्यक्रम ऐकत असालच नक्की? हो ऐकतो ना. बर, मग 10 ते 11 ऐकतो मी ते. बरं बरं, चालेल. तुमच्या पसंतीच्या गीताचा आनंद घेऊयात. सहभागी झालात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम हॅलो गीत बहार. माझं नाव विश्वनाथ पोकळे, निर्मल नगर. स्वागत आहे कार्यक्रमात विश्वनाथजी, बोला. आपल्या आता ती 5 तारखेला आपल्याला एक गुरुबद्दलचं गाणं पाहिजे. गुरूंबद्दल गाणं ऐकायचंय तुम्हाला? हो, गुरु विना. शिक्षक दिन आहे त्या दिवशी आणि त्या निमित्तानं तुम्हाला हे गुरूंबद्दल हे गीत ऐकायचंय. हो, शिक्षक दिन. हा, काय करता आपण? काही रिटायरमेंट झाली माझी. 10 वर्ष झाली रिटायर झालो. अच्छा. आपल्याला यावड आहे धार्मिक. अच्छा अच्छा. प्रवचन वगैरे, ज्ञानेश्वरी, भागवत वाचन झाले. डोळ्यामुळे थोडा त्रास झाला, त्यामुळे वाचन कमी होतं, पण नामस्मरण जास्त असतं. आणि मग आकाशवाणीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पण मनोरंजन होतं. हो, आणि अवश्य ऐकतो मी. आपली आवड खूप आवडते मला. अच्छा, मग पत्र वगैरे पण पाठवता कधी? पत्र नाही पाठवलं कधी, पण 2-3 वेळा फोन झाले माझे कंटिन्यू. चालेल, ऐकूयात हे गीत. सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. गीत बहार ना? हो, कार्यक्रम हॅलो गीत बहार. प्रमोद देशमुख बोलतो. प्रमोद देशमुख, बोला. स्वागत आहे कार्यक्रम. बाबुळगाव. हो, मला एक गाणं द्यायचं मॅडम. सांगा ना, कोणतं गीत ऐकायचं? प्रत्येक पिक्चर मधलं गाणं ऐकायचं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र गाणं चित्रित आहे आणि गाण्याची बोलाय जे मला पगला जेवण गाणं ऐकायचं मॅडम मला. बर बर, काय करता प्रमोदजी आपण? मी शेती करतो मॅडम. बर, आणि आकाशवाणीचा कार्यक्रम कसा ऐकता मग? हो, मी संपूर्ण कार्यक्रम ऐकतो तुमच्या आल्यानगरचे. अच्छा, कोणते कार्यक्रम जास्त आवडतात तुम्हाला? शेतकऱ्याला आमच्याकडे गायांचा धंदा आहे ना, गुरांचा. हॅलो बळीराजा कार्यक्रम आवडतो, म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळते. हो हो हो. शेतीशी निगडीत जी काही माहिती असते तज्ञांच्या मार्फत तुम्हाला त्याबद्दल बरीचशी माहिती. संपूर्ण ऐकतो मॅडम. हा हा हा, बर बर, चालेल. कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहकले यांचं. भेटूयात येत्या रविवारी हॅलो गीत बहार कार्यक्रमात एका नवीन सादरकर्त्यासह. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. श्रोते हो, हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं वर्षा बांगर यांचं. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.